नमस्कार सर्वांना. तुमच्याकडे जर ईव्ही बाईक असेल आणि ईव्ही बाईक चार्ज करताना तुम्ही जर या चुका करत असतात तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी. समजा तुम्ही बाईक बाहेरून ड्राईव्ह करून आलात आणि आल्यानंतर तुम्ही लगेच जर गाडी चार्जिंग लावत असाल तर ही तुमची पहिली चुकी. समजा तुमची गाडी फुल झाली आहे आणि तुम्ही चार्जर काढलाय आणि लगेच गाडीचा वापर करत असाल तर ही तुमची दुसरी चुकी आहे. आता या चुका आपण कशा प्रकारे टाळल्या पाहिजे. समजा तुम्ही बाहेरून गाडी ड्राईव्ह करून आला तर आल्यानंतर 15 ते 20 मिनिटं आपण थांबले पाहिजे आणि त्यानंतर गाडी चार्ज केली पाहिजे. समजा तुमची गाडी फुल चार्ज झाली त्यानंतर पण तुम्ही सेम प्रोसिजर वापरा. 15 ते 20 मिनिटं थांबा आणि पुन्हा गाडीचा वापर करा. आपल्या गाडीच्या बॅटरीमध्ये एक BMS नावा सिस्टम असतो. त्याचं काम असतं की सेल्स जे आहेत त्यांना बॅलन्स करणं. आपण 15-20 मिनिटं जर थांबलो तर त्यामुळे काय होते, त्याला सेल्सला बॅलन्स करण्यासाठी वेळ मिळतो. असे केल्यामुळे काय होते, सेल्सचे जे टेम्परेचर आहे ते स्टेबल राहते, जे सेलवरचा ताण आहे तो कमी होतो आणि हे सगळे आणि यामुळे आपल्या बॅटरीचं जे आयुष्य आहे, लाईफ आहे, तो वाढते. जर तुम्ही या चुका करत असाल तर या चुका टाळा. नक्कीच तुमच्या बॅटरीचं आयुष्य वाढेल. धन्यवाद.